नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणासंदर्भात वंचित आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। तेव्हा या गंभीर प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 ची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचे एक निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। या मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहित बागुल यांनी यावेळी बोलताना दिला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, प्रदेश प्रवक्ता संदीप रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रोहित बागुल यांच्यासह प्रणिल महिरे, डॉक्टर सिद्धांत बागुल, राजरत्न बागुल, सुनील कोळी, सुरेश बागले, संदीप बैसाने, योगेश पेंढारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जय भीम। मी रोहिल पद्माकर बागुल, वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष धुळे। आज मी जिल्हाधिकारी कार्यालय इथे नीट संदर्भात निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी साहेबांना। तर त्या संदर्भात आमच्या मागण्या आहेत की नीट UG 2024 प्रश्नपत्रिका फुटीच्या अत्यंत गंभीर प्रकरणात नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली आहे, तरी केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षा आहे त्याची फेरपरीक्षा तपासणी करण्यात यावी आणि जे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आर्थिक भरपाई करण्यात यावी, अशा याच्यात आपण निवेदन देण्यात आले। आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन ची भूमिका आम्ही वरिष्ठांशी बोलून आम्ही धरणे आंदोलन देऊ।